नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत पनवेलवरनं दरवर्षी पंढरपूरला एक दिंडी निघते आणि ती आमच्या इथे म्हणजे जिल्हा मारुती मंडळ महालक्ष्मी मार्केटमध्ये दरवर्षी उतरते. गेली 30 ते 40 वर्ष झाली ही दिंडी उतरते आहे. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या दिंडीचं व्यवस्थापन आणि वारी ही कशासाठी केली जाते. तर नमस्कार. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपलं नाव आणि आपण किती वर्ष झालं दिंडीमध्ये जाते? माझं नाव जगदीश पांडुरंग सार्डेकर, मुक्काम आजिवली पनवेल. जवळजवळ 16 वर्ष या ठिकाणी वारी करत आहे. विठ्ठल रुक्मिणी पायी कोकण दिंडी अध्यक्ष सन्माननीय गणेश महाराज पाटील सर यांच्या दिंडीमध्ये 16 वर्ष दिंडी चालक म्हणून या ठिकाणी काम पाहत आहे. वारी नेमकी का आणि कशासाठी करायची? वारी आत्मउद्धाराकरता आणि जे तर वडील जे जे करती तयानाम धर्म ठेविती, माझ्या वडिलांची मिराशी का देवा, कृपाळू हा पंढरी राव, माझ्या वडिलांचे दैवत. आमच्या वडिलांनी जी वारी चालू केलेली आहे तीच आम्ही पुढची पिढी म्हणून या ठिकाणी चालवत आहोत. आणि वारीमध्ये आपण जातो तर तुळशीची माळ घालण्याचं कारण काय? तुळशीचीच माळ का पाहिजे? तुळशी ही पवित्र त्या ठिकाणी आहे. तुळशी ही वृंदा आहे. ही वृंदा असल्या कारणाने, भगवंताला आवडणारी असल्या कारणाने, आणि तुळशीची माळ ही जगामध्ये श्रेष्ठ माळ आहे. एरवी रुद्राक्षाची माळ आहे, शांती देईल. स्फटिकाची माळ आहे, जारण मारण विद्या तुम्हाला त्याच्यावरून प्राप्त होईल. पण तुळशीच्या माळेवरून मोक्ष प्राप्त होईल. आणि आपण टाळ घेतो, टाळाचं महत्व काय? टाळ टाळी लोपाला नाद, अंगोंगी मुराला छंद, भोग भोगिताच्या आटला भेद. दोन लोकांमधील द्वैत भाव त्या ठिकाणी निभवावा, द्वैत त्या ठिकाणी जावा, निघून जावा, याच्याकरता टाळ, मृदुंग, पखवाज हे सात्विक वाद्य या ठिकाणी घेऊन भगवान परमात्म्याला आळवण्याचा हा एक मार्ग आहे. आणि आबीर बुक्का लावतो त्यामागचं प्रयोजन काय? अतिप्रिय तुळशी बुक्का, तैशीच प्रीती करी भोया भाविका. भगवान परमात्म्याला आवडणारा एकमेव त्या ठिकाणी जो गंध अष्टगंध आहे त्याच्यामध्ये बुक्का हा त्या ठिकाणी देवाला जास्तीत जास्त आवडणारा आहे. आणि बुक्का म्हणजे एक प्रकारचं भस्म आहे की जीवनामध्ये काम, क्रोध, लोभ या साही विकारांचा त्या ठिकाणी भस्म व्हावा, असं या बुक्यामधून आपल्याला सिद्ध त्या ठिकाणी होईल आणि देवाला ते आवडणार आहे. वीणा वाजवण्यामागचं? वीणा हे नारद मुनींपासून त्या ठिकाणी आलेले आहे. नारदीय कीर्तन हे श्रेष्ठ कीर्तन आहे आणि नारदांपासून कीर्तनाची परंपरा त्या ठिकाणी चालू आहे. आणि ती वीणा घेऊन असल्या कारणाने वीणा हा संप्रदायाचा आधारस्तंभ आहे. आणि आपण वारीत बघतो जाताना की बायका डोक्यात तुळस आणि अंडा घेऊन जातात, त्यामागचं प्रयोजन काय नाही? तुळस ही जिथून आपली प्रस्थान त्या ठिकाणी होतं तिथून त्या ठिकाणी डोक्यावर तुळस त्या ठिकाणी घेऊन तुळशीचा एक प्रकारचा आदर राखला जातो, पावित्र्य त्या ठिकाणी राखलं जातं. आणि वारकरी संप्रदायामध्ये तुळशीला जास्तीत जास्त महत्त्व त्या ठिकाणी आहे. आणि तुळशीबरोबरच हंडा हा, एरवी पाण्याची व्यवस्था जुन्या काळात नव्हती, हंड्यात पाणी घेऊन त्या ठिकाणी वारकऱ्यांना पाणी पुरवलं जात होतं. आपण जी दिंडी काढतो तर दिंडीचं व्यवस्थापन आपण निघण्यापासून ते परत जाण्यापर्यंत कसं काय असतं? निघण्यापासून परत जाण्यापर्यंत दिंडीची कमिटीची लोक जे असतात, अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, त्याच्यानंतर जी कार्यकारी मंडळी असते, त्याच्यानंतर चालक मंडळी असतात, यांच्या सुनियोजनाने त्या ठिकाणी दिंडीचं परत येण्यापर्यंत नियोजन असतं. इव्हन खर्चाचं सुद्धा असतं. आवक जावक सगळी दिंडी कमिटी पाहते. आपण गेली 16 वर्ष वारी करता तर वारीत काही आपल्याला असे अनुभव आलेत का? सांगता येईल? हो, बरे वाईट खूप अनुभव त्या ठिकाणी आलेले आहेत. वारी ही 3 ऋतू त्या ठिकाणी दाखवतं, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा. तिन्ही ऋतूमध्ये त्या ठिकाणी वारीमध्ये कोणती देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ व्हावं, अशा या उक्तीप्रमाणे वारकऱ्यांचं चालणं असतं. आणि येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देत देत वारी त्या ठिकाणी निघालेली असते. आता या वर्षीचा प्रसंग माऊलींकडून ओढावला की एरवी भगवान परमात्मा सांगतो की यारे यारे लहान थोर, पंढरपूरचा देव बोलावतो, वाट पायी उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ. आणि माऊली सांगतात तुम्ही येऊ नका. गेली 25 वर्षामध्ये माऊलींनी इंद्रायणी साफ करण्याचं काम एका रात्रीत केलेलं आहे. हो. आणि जी तरुण पिढी आज वारीला येत नाही किंवा वारीला येऊ पाहते तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? तरुण पिढीकडूनच ते ऐका. पण तरुण पिढी तुझं नाव सांगा आणि आपण वारीला जात आहे, त्यानंतर तरुण पिढी जी मेट्रोलिंग वगैरे होते त्याबद्दल तुला काय वाटतं किंवा त्यांनी वारीवर कसं वळायचं आणि अध्यात्माकडे थोडक्यात कसं गेलं पाहिजे? रामकृष्ण हरी. माझं नाव पंकज प्रवीण पाटील, राहणार आम्ही पनवेल वारदोली. आमचे
हरिभक्तीपरायण गुरुवर्य संजय महाराज पाटील हे आमचे गुरु आहेत आणि त्यांनी एक संस्था म्हणजे आश्रम स्थापन केलेली आहे. ती वारदोलीला ती संस्था आहे आणि ते आम्हाला 40 ते 50 पोरांना घडवतात. मग त्या संस्थेमधून म्हणजेच त्या आमच्या विभागातून ही कोकण दिंडी निघते. तर आमच्या महाराजांनी सांगितलं म्हणजे गुरुवर्य दादाही सांगितलं की तुम्ही सुद्धा दिंडीला जा. तो एक कारण झाला की आमच्या गुरुवर्यांचा आदेश किंवा म्हणून गुरुवर्यांनी सांगितलेली ती परंपरा म्हणून आम्ही एक वारीला आलोय. आणि दुसरी गोष्ट सांगायची झालं तर मुसलमानांची जर आपण मुलं पाहायला गेलो तर त्यांना बाबा सांगायला नाही लागत. ते परफेक्ट शुक्रवार आलं की ते त्यांचं लेंगा घालणार, कुर्ता घालणार, ते त्यांची टोपी घालणार आणि कुठे जाणार, मस्जिदमध्ये जाणार. कशासाठी? नमाज पढ़ण्यासाठी. पण आपल्या पोरांना लाज वाटते बाबा आरतीला यावं, हरिपाठामध्ये त्यांना नाचायला लाज वाटते. पण जिथे जिथे हळद किंवा हल्दीचा कार्यक्रम असते तिथे ते दारू पिऊन म्हणजेच मद्यप्राशन करून कसेही नाचतात, ओंघाळवाने ते नाचत असतात. त्यांना तिथे लाज नाही वाटत. पण त्यांना हरिपाठामध्ये येऊन कीर्तनाला धोतर लावून बाबा त्यांना तिथे लाज वाटते. आणि ही आपली धर्माची किंवा ही आपली शोकांतिका आहे की त्या पोरांना हरिपाठामध्ये कीर्तनामध्ये आल्यानंतर लाज वाटत असेल, त्यांना फाटक्या पॅन्टी घालायला लाज वाटत नाही. आमचे गुरुवर्य कधी कधी कीर्तनामध्ये सांगत असतात की एखादा आमदाराचा मुलगा जर फाटकी पॅन्ट घालत असला तर मग सहज त्याला एखादा जर कोणी बाबाने प्रश्न केला की तुला काय गरीब परिस्थिती आहे का, काय अडचण आहे का, मी तुला कपडे घेऊन देऊ का, तर तो म्हणतो नाही मी आमदाराचा मुलगा आहे. मग ते बाबा सहज त्याला प्रश्न विचारतात की मग तू अशा फाटक्या पॅन्टी का घालतो, तर तो सहज उत्तर देतो की आजची बाबा हे काय आहे, फॅशन आहे. महाराज आपले जे मुलं आहेत म्हणजे हिंदू धर्मातील पोरं आहेत ते व्यसनामुळे आणि फॅशनामुळेच आजची पिढी वायाला गेलेली आहे. आणि ते कुठे सुधारावे म्हणून आम्ही त्यांच्यामध्ये नसून तर आम्ही त्याच्याकरता वारीला येतो, त्या पांडुरंगाची भक्ती करतो. आम्ही त्यांच्यासारखे नाही, आपला हिंदू धर्म कुठेतरी आपण जागृत व्हावा त्याच्याकरता आम्ही वारीला येतो. रामकृष्ण. सुंदर म्हणजे तरुणाने तरुणांचं मार्गदर्शन एवढ्या लहान वयात सुंदर पद्धतीने केले. अरे सुंदर. आपण काय सांगाल वारीबद्दल? आपलं काय? रामकृष्ण हरी. मी आत्माराम जनार्दन गडगे, टेंबोडे. कमिटीवर असतो आम्ही. वारीमध्ये थोडं कमी असतो, त्याच्यामुळे जरी आम्ही कमिटीवर असलो काय ते वारीमध्ये आम्ही जरी काम करत असलो तरी एक प्रकारे आमचा हा संसार असतो. परमार्थ आम्ही करतो, घरी गेल्यानंतर वगैरे सगळं होतो, पण दिंडीमध्ये असताना आमचा परमार्थ कमी होतो. आणि मग यांची व्यवस्था दिंडी वगैरे सगळ्यांची व्यवस्था करणं हे आमच्या हातामध्ये असतो. कुठे काय प्रसंग असेल, कुठे काय असेल, जेवण कमी, कुठे काय भाजी वगैरे सगळं करणं हे आमच्या हातामध्ये असतो. आणि वारी ही करावी. मी सेवा जी आहे ही सेवा तुम्ही कोणत्याही प्रकारे करा, कोणत्याही प्रकारे करा, ती भगवंतापर्यंत सहज पोहोचू शकतो. तुम्ही असं नाही का बाबा कीर्तनच करा पाहिजे किंवा नामस्मरणामध्ये तुम्ही वेळ घालवा असं का नाही. त्या वारकऱ्यांनी जरी सेवा केली, आता इथं पुण्यामध्ये काही उन्हा नसतो, पुण्यामध्ये जी सेवा असतो, मी रस्त्यामध्ये कुणाला सांगतो की तुम्हाला जर बघायचं असेल पुण्यामध्ये चला आमच्या बरोबर. पुण्यापर्यंत पुण्याची लोक किती आपली सेवा करतात, लहानपण सगळ्यापासून जे असतात सगळं ते पुण्यामध्ये जी लोक जी सेवा करतात ती मग बाकी कुठे तुम्हाला भेटत नाही. ही वारी जी आहे ही आपल्या मोक्षाला घेण्यासाठी घेऊन जाऊ शकतो अशी वारीची परंपरा आहे आणि ती करावी अशी माझी इच्छा आहे. ते आता यांनी पुणेकरांबद्दल विचारलं तर मी सांगतो की काही लोक वर्षावर पुणेकरांना नाव ठेवतात, पुणेकर असेच ते तसेच, आणि यांनी सांगितलं की पुणेकर वर्षात एकदा जी सेवा करतात, तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे? पुणे तेथे काय उणे. ह्या पुण्यामध्ये म्हणजे पुण्यनगरीमध्ये जगतवंदिनी जगद्गुरु तुकोबार यांची पालखी, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी, ह्या दोन मानाच्या मोठ्या पालख्या त्या ठिकाणी पुण्यामध्ये थांबतात. आणि त्याच्याबरोबर हजारो पालख्यांचं जे नियोजन आहे ते पुणेकर जे करत आहेत, त्या सेवेसाठी काय द्यावे त्यांचे व्हावे उत्तराई, ठेविता पायी जीव थोडा. वारकऱ्याने आपला जीव जरी दिला तरी पण पुणेवाल्यांचे उपकार त्या ठिकाणी आमच्याकडून फिटणार नाही. तुमच्या उपकारामधून आम्ही उतराई त्या ठिकाणी होऊ शकत नाही, एवढीच या ठिकाणी पुण्याच्या सर्व लोकांच्या विषयी किंवा दान सुरांच्या विषयी आमचं बोलणं आहे. जाता जाता आपण एखादा छोटासा अभंग किंवा काय की जे ज्यातनं आपल्याला काहीतरी संदेश घेता येईल आजच्या सगळ्यांना, तरुण पिढीपासून ते वयस्कर माणसासाठी. हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी. संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कळलोळ, पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी. चंद्रभागे स्थान, तुका मागे हिचे दान, पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी. या अभंगापेक्षा वेगळा अभंग त्या ठिकाणी म्हणावा
असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. कारण माझे जीवीची आवडी आणि पंढरपुरी नेन गोडी. धन्यवाद. धन्यवाद. आपण सुंदर सर्वांनी आम्हाला माहिती दिली त्याबद्दल सर्वांना रामकृष्ण हरी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि आमचाही पांडुरंग रुक्मिणीला नमस्कार सांगा आणि अशीच आमच्या हातनं तुमची सेवा घडवत राहू. कारण की आम्ही काही करत नसतो, तो करणारा तो असतो, तर आपण निमित्त मात्र असतो. म्हणजे कोणतरी मला खाली म्हणलं की तुम्ही एवढी मोठी जगत म्हणलं, आम्ही काही नाही, ते आमच्याकडनं करून घेतात, आम्ही करतो, निमित्त मात्र आहे फक्त. आणि आम्हाला एक भाग्य आहे की तुमच्यात आम्हाला पांडुरंग बघायला मिळतो. धन्यवाद. धन्यवाद सर. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. माऊली ज्ञानेश्वर महाराज ईश्वर भगवान की जय.